Hello students, today we are going to learn about English workshop of Basket Full of Moonlight, this poem. I have already taught about this and told you the summary of this poem. I think you understood it. Today we are going to learn workshop. Firstly, I am going to tell about margin questions. First question, open your books and see into the books. First question is, what does the poet wish to get from the moon and why? Means पोएटला मून कडून काय पाहिजे आहे आणि का का पाहिजे. मग व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून व्हाय. आपल्याला माहिती आहे पोएटला काय पाहिजे. पोएट वॉन्ट्स मूनलाइट बास्केटफुल और टू बास्केटफुल. पोएट वॉन्ट्स सीड्स ऑफ मूनलाइट. व्हाय? बिकॉज he want to saw the shades of moonlight on two sides of the path to light up the path. Right? This is the answer. I am going to write on the board. The poet wishes to get basket full of moonlight and moonlight seeds from the moon because why विचारला आहे. Because he wants to saw it on two sides of road to light up the darkened road. आपल्या मनाने आपण उत्तर लिहायला शिकायचं आहे. क्वेश्चन मध्ये डज आहे मीन्स क्रियापदाला एस लावणे गरजेचे आहे, हे लक्षात ठेवा. सेकंड क्वेश्चन इज व्हाय इज द रोड फ्रॉम सिटी टू विलेज इज डेंजरस. पोएम मधला आठवा, पोएम मध्ये शोधा, पण पोएम मधल्या लाईन जशाच तशा लिहू नका. व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू विलेज इज डेंजरस. आता पोएम मधल्या काही लाईन्स ह्याच्याशी रिलेटेड आहेत. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. हे असं लिहायचं नाही, आपल्या मनाने लिहायचं. व्हाय इज द रोड, व्हाय विचारलंय म्हणजे ॲन्सरची सुरुवात बिकॉज नाही होणार आहे, पण आधी क्वेश्चनमध्ये थोडासा पार्ट लिहावा लागतो. द रोड फ्रॉम सिटी टू विलेज, द रोड फ्रॉम सिटी टू विलेज इज डेंजरस बिकॉज येणे गरजेचं आहे, कारण व्हाय आहे. बिकॉज इट इज सो टफ and full of snakes and scorpions. असं तुम्हाला म्हणता येईल. snakes and scorpions. Okay? In this way I have told you answer of two questions. मनाने लिहायला शिका. पोएम मधल्या जशाच तशा लाईन्स लिहू नका. तुमच्या लक्षात आलं असेल रोड का टफ आहे, तर तो टफ आहे, शिवाय फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन आहे, सो तो डेंजरस आहे. ओके. थर्ड क्वेश्चन इज व्हाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली. पोएटला फादर लवकर घरी यावेत असं का वाटतंय, कारण त्याला स्टोरीज ऐकायच्या आहेत वडिलांकडून. हे आपल्याला लाईन्स शोधावे लागतील. शोधा, पोएममध्ये शोधा. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम, अशा 4 लाईन लिहिल्या तर आय येईल त्याच्यामध्ये. आय आला तर ॲन्सर चुकीचं होईल. आपण सांगतोय की पोएटला म्हणजे ही करावं लागेल, आपल्याला ही करावं लागेल. थर्ड क्वेश्चनचं ॲन्सर लिहूयात आपण. ॲन्सर द पोएट वॉन्ट्स, डज आलंय. द पोएट वॉन्ट्स his father early to home because he too wants to hear fairy tales and stories from his father. जर रायटिंग नाही समजलं तर मला इनबॉक्स करा, मी आन्सर तुम्हाला लिहून पाठवेल. The poet wants his father early to home because he too wants to hear fairy tales and stories from his father.
इथे जर तुम्ही आय लिहिलं तर आन्सर चुकेल. फोर्थ, नेक्स्ट गोइंग टू फोर्थ क्वेश्चन. हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाइम विथ युअर फॅमिली मेंबर्स? हा जो क्वेश्चन आहे तो पर्सनल रिस्पॉन्स आहे की तुम्ही तुमचा संध्याकाळचा वेळ तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत कसा घालवता, तुम्ही काय करता ते लिहिणं इथे गरजेचं आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लिहू शकता. मी काही सांगते तुम्हाला. हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाइम विथ युअर फॅमिली मेंबर्स? आय स्पेंड माय इव्हिनिंग टाइम with my family members by gossiping, गप्पा मारणे, making some snacks, आम्ही काही संध्याकाळी स्नॅक्स बनवतो, playing व्हिडिओ गेम्स खेळतो, एक्सेट्रा. डान्सिंग, लर्निंग पोएम्स, रायटिंग पोएम्स, तुम्ही काही तुमची हॉबी असेल ते लिहू शकता. तुमचा टाईम तुम्ही कसा स्पेंड करता हे लिहिणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मी मार्जिन क्वेश्चन्स घेतलेत, तुम्ही ग्लॉसरी लिहित जावा. आता आपण इंग्लिश वर्कशॉपकडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे कम्प्लीट द सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द पोएम. पोएमची हेल्प घ्यायची आहे आणि मग कम्प्लीट करायचं सेंटेन्स. पोएममध्ये शोधायचं आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टू सॉ स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. कुठून कुठपर्यंत स्मॉल मून्स पेरायचे आहेत त्याला? फ्रॉम, फर्स्टचा आन्सर आहे फ्रॉम सिटी टू विलेज. पोएममध्ये शोधा, तुम्हाला लगेच सापडेल. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ. कशाने फुल भरलेला आहे तुम्हाला माहिती आहे? स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स याने फुल भरलेला आहे. शोधाल तर सापडेल आन्सर. द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन. चाइल्डला बास्केट फुल ऑफ मूनलाईट कसं पाहायचं आहे, कशासाठी कसं पाहिजे आहे म्हणजे लोनवर पाहिजे आहे त्याला. ऑन लोन डे. द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट हिज, तो डार्क रूट जो आहे तो लाईट अप करायचा आहे. कशासाठी? फादर लवकर घरी यावे. दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली. पोएममध्ये शोधायचं आहे. पोएममध्ये शोधलं की तुम्हाला सापडेल. क्वेश्चन नंबर 2 इझी होता. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 इज मोर इझियर दॅन दिस क्वेश्चन. डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत, पोएममध्ये शोधल्याशिवाय सापडणार नाही. मून्स शोधा, पोएममध्ये शोधा. पोएममध्ये तुम्हाला सापडेल स्मॉल स्मॉल मून्स, स्मॉल स्मॉल मून्स स्मॉल. रूट, रूट कसा आहे? रूट शोधा. रूट इज डार्क रूट और टफ रूट. चालेल, डार्क रूट, टफ रूट. विलेज, विलेज कसं आहे? विलेज, माय विलेज. डिस्क्रायबिंग वर्ड मॉर्निंग. मॉर्निंग कशा आहे? पोएममध्ये शोधा, सापडेल. अर्ली मॉर्निंग. ओके. क्वेश्चन नंबर 3. नाउ गोइंग टू क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 असा आहे, थोडासा हार्ड आहे, जमेल पण. द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज विलेज. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम? विथ द फॉलोइंग विशेस. आन्सर इन युअर नोटबुक. चाइल्डला, पोएममधल्या चाइल्डला त्याच्या गावातले प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. मग त्याची विश काय आहे? त्या विशने तो कसे प्रॉब्लेम सॉल्व करेल? त्याची विश पहिली आहे गिव्ह मी मूनलाईट बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. या लाईनमधून तुम्हाला काय कळतं ते तुम्ही लिहून काढा. दिस लाईन implies that, किंवा तुम्ही याच्याऐवजी असं म्हणू शकता अकॉर्डिंग टू दिस लाईन implies that the boy wants to solve the problem of villagers permanently. So he wants moonlight seeds to sow on the path and lit up, उजळून टाकणे, lit up the road. ओके, अशा भाषेत तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. तेच लिहायचं आहे, तेच लिहायचं आहे, तेच सांगायचं, फक्त लिहिता आलं पाहिजे. ह्या लाईनमधून तुम्हाला काय कळतं? तो असं म्हणत नाही मूनला की तुझा प्रकाश स्प्रेड कर म्हणजे गाव उजळून जाईल. कधी कधी मून असतो,
मग तो म्हणतो की मला कायमस्वरूपीच हा प्रश्न मिटवायचा आहे असं त्याला म्हणायचं आहे. म्हणून मला सीड्स दे, म्हणजे मी भरपूर मोहन उगवतो रस्त्याच्या दोन्हीकडे, म्हणजे गावाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके, हा झाला क्वेश्चन नंबर 3A. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 3B. B is, I want to light the dark route so that my father returns early. This according to, आता ह्या this line implies नाही म्हणत मी, यावेळेस वेगळं घेते. According to this line, poet wants to lit up the road so that his father will come early and he can also hear fairy tales from him. अशी त्याची विश आहे, ती विश त्याला पूर्ण करायची आहे अकॉर्डिंग टू दिस लाईन. दिस इज द आन्सर. Next question is fourth question. We are going to fourth question. Pick out and write the lines from the poem that prove the following. लाईन शोधायच्या, या अर्थाच्या लाईन शोधायच्या. मी फक्त एक सांगणार, तुम्ही बाकीचे शोधा. फादर reaches home late after dark. वडील उशिरा घरी